नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अनेक दिवसांपासून आपल्या सबस्क्रायबरची आणि आपले जे सेवेकरी बंधू भगिनी आहेत त्यांची एक विनंती येत होती, की दादा आपल्याला असा काहीतरी उपाय आपल्या स्वामी सेवा मार्गात आहे का? ज्याच्याने आपल्या घराची, आपल्या परिवाराची आपण संपूर्ण सुरक्षा आपल्याला करता येईल आणि आपल्या घरामध्ये जे विविध प्रकारच्या समस्या आहेत, जसं की घरामध्ये जर परत-परत भांडणं होत असतील लोकांचे आपसा-आपसामध्ये, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, पैसा किती येतोय पण पुरत नाहीये किंवा पैशांचे आर्थिक स्रोत येणे सर्व बंद झाले किंवा कोणाला तरी पैसे दिलेले आहेत आणि ते परत येत नाहीयेत किंवा घरामध्ये सतत काही ना काही आजारी कोणीतरी पडतं आहे किंवा अनेक अनेक वेगळ्या प्रकारच्या समस्या म्हणजे कुठलीही समस्या ज्याच्याने घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. घरामध्ये सगळ्यांना त्रास होत आहे. मानसिक त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय. सगळ्या प्रकारच्या नकारात्मक त्रासांसाठी असा काही उपाय आहे का स्वामी सेवा मार्गात, जो केल्याने आपल्याला पूर्णपणे रिलीफ म्हणजे आपल्याला आराम मिळणार आहे, असा कुठला उपाय आहे का? तर हो, असा उपाय आहे स्वामी सेवा मार्गामध्ये आणि तो उपाय आहे आसोले नारळचा उपाय. आता आसोले नारळाचा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला पूर्ण ऐकायचा आहे. आसोले नारळ म्हणजे काय असतं? तर आसोले नारळ म्हणजे ज्याला सोललेलं नाहीये. ठीक आहे? पूर्ण अखंडित नारळ. जसं तुम्ही आता चित्रामध्ये बघताय. या प्रकाराचं हे जे नारळ असतं, हिरवं नारळ आणि त्याला फक्त एक काळजी घ्यायची असते, की त्याला त्याचं जे देठ असतं ते निघालेलं नको. ते पूर्ण देठासकट नारळ असायला पाहिजे. याला आसोले नारळ म्हणतात. याला आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर बघा दिंडोरीपणे कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे. आजूबाजूला तपास करायचा. बरेच जण म्हणतात आता, की आमच्या आजूबाजूला नाही, तर तो तपास तुम्हाला करावा लागेल. असतं केंद्र सर्वीकडे आहेत. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रावर अमावस्येच्या दिवशी हे आसोले नारळ मिळतात, विकायला असतात विशेष करून. अमावस्येच्या दिवशी नाही जायचं, त्याच्या आदल्या दिवशी जायचं आणि हे आसोले नारळ घेऊन यायचं. किती नारळ आणायचे तुम्हाला? 4 नारळ आणायचे आहेत. आणि त्यांचं करायचं काय? 4 नारळ घ्यायचे, त्याच्यासोबत 4 लाल जो मद्रा असतो म्हणजे लाल जो कापड असतो आपण देवाला अंथरतो तो. तर ते 4 कापड की एवढे घ्यायचे की त्याच्यामध्ये नारळ बांधता यायला पाहिजे. 4 नारळ घ्यायचे, 4 ते लाल कपडे घ्यायचे आणि तुम्हाला दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रावर या पद्धतीची बघा तुम्हाला दाखवतोय मी. या पद्धतीची पुडी मिळते. याला सुरक्षा पुडी म्हणतात. ठीक आहे. ही जी सुरक्षा पुडी आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यात कवडी असते, पांढरी कवडी आहे. इकडनं दाखवतो. याच्यात पांढरी कवडी आहे, याच्यात बिबळ वगैरे आहे. ठीक आहे. ही एक काळी कवडी असते. त्याच्यानंतर ह्या पिवळ्या मोहरीचे दाणे आहेत. याला सुरक्षा पुडी म्हणतात. ही सुरक्षा पुडी आपण 4 घ्यायच्या आहेत आपल्याला आणि घरी यायचं अमावस्येच्या आदल्या दिवशी सगळं घेऊन घरी यायचं आणि रात्री 12 वाजता ठीक म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता उद्या अमावस्या आहे. तर रात्री 12 वाजता आपल्याला काय करायचं, हे 4 आसोले नारळ घ्यायचे. तो कापड घ्यायचा लाल कापड त्याच्यावर ते नारळ ठेवायचं आणि प्रत्येक कापडामध्ये प्रत्येक एका नारळासोबत एक पुडी टाकायची. ते नारळ बांधायचं, त्याला गाठ मारायची. असे 4ही नारळ बांधायचे. ठीक आहे. 4ही नारळमध्ये एक नारळ, त्या कापडामध्ये 4 प्रत्येक नारळामध्ये एक सुरक्षा पुडी टाकायची. त्याची गाठ बांधायची व्यवस्थित पूर्ण चहूबाजूने आणि ठीक रात्री 12 वाजता आपल्या घराचे जे 4ही कोपरे असतात, कोपरे सांगतोय मी लक्षात घ्या. घराचे कोपरे म्हणजे वरती, ठीक आहे. 4 दिशा असतात आपल्या घराच्या. 4ही दिशांना कोपऱ्यांना वरती खिळे वगैरे तुम्हाला मारावे लागतील किंवा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने हे 4ही नारळ आपल्याला 4 कोपऱ्यांना बांधायचे आहेत. बांधण्याआधी काय करायचं, जिथे तुम्ही बांधायला जाणार, की तिथे पहिल्यांदा हे नारळ हातात धरायचं. प्रत्येक कोपऱ्याला हे नारळ हातात धरायचं. त्याच्यावर महाकाली स्तोत्र आपल्याला एकदा पठण करायचंय. हार्डली 1 मिनिट लागतो त्याला म्हणायला. महाकाली स्तोत्र पठण करायचं आणि मग ते नारळ बांधायचंय. महाकाली स्तोत्र कोणतं आहे ते मी तुम्हाला आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा नित्यसेवा पुस्तकमध्ये सुद्धा आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांना मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाकाली स्तोत्र देत आहे. ते तुम्ही एकदा त्या नारळावर पठण करून काय करायचं, की ते नारळ त्या ठिकाणी बांधायचं. या प्रकारे 4 नारळ तुम्हाला 4ही कोपऱ्यांना 4 वेळा महाकाली स्तोत्र पठण करून बांधायचं आहे. आणि हे जे नारळ असतं, हे आता ह्या अमावस्येला बांधलं, तर हे तुम्हाला ठेवायचे तसेच्या तसे पुढच्या अमावस्येपर्यंत. ठीक आहे. पुढच्या अमावस्येपर्यंत तुमच्या घरामध्ये जर ज्या काही अशा गोष्टी घडतायत, जितक्या पण समस्या आहेत, या मी ज्या सांगितल्या, तर ह्या समस्यांच्या मागं खूपदा नकारात्मकता असते, नकारात्मक शक्ती असतात, ऊर्जा असतात, ज्या कोणीतरी केल्या आहेत. प्रत्येक वेळेस कोणीतरी करणी-वरणी केल्या असंच नाही. असूही शकतं, पण प्रत्येक वेळेस तसंच नसतं. अशाही इतर गोष्टी आपण अनेक ठिकाणी जातो. अनेक कारणांमुळे नकारात्मकता आपल्या जीवनात आलेली असते आणि जर तुमच्या घरामध्ये किंवा वास्तुदोष असतो आपल्या घरामध्ये, वास्तुदोषामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. तर एक दोष कुठलाही असो, समस्या कुठलीही असो, कारण काही असो, हे 4 नारळ तुम्ही अमावस्येच्या
आदल्या दिवशी म्हणजे अमावस्या जेव्हा लागते ठीक रात्री 12 वाजता महाकाली स्तोत्र म्हणून बांधायचे आहेत. पुढच्या अमावस्येपर्यंत म्हणजे त्या 15 दिवसाच्या काळामध्ये तुमच्या घरात किती प्रमाणात नकारात्मकता आहे त्या पद्धतीने तुम्हाला या नारळांवर परिणाम होताना दिसेल. जर तुमच्या घरात तीव्र प्रॉब्लेम असतील, खूप जास्त दोष असतील, तर हे नारळ 15 दिवसाच्या आतच सगळे खराब होऊन जातात किंवा काही वेळा ते खूप लवकर सुकून जातात. आता कोहळा असतो, कोहळा वेगळा आहे, ठीक आहे. कोहळा पूर्ण आकाशला जातो आणि पाणी गळायला लागतं जास्त नकारात्मकता असेल तर. कोहळा वेगळा असतो, तो आपण दारात बांधतो. हे आपल्याला घरामध्ये चारही कोपऱ्यांना बांधायचे आहेत आणि नकारात्मकता असेल घरामध्ये, तर हे सगळे नारळ खूप लवकर सुकून जातात. म्हणजे 2-3 दिवसातच पूर्ण सुकून जातात आणि याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मित्रांनो. मी स्वतः केलेलं आहे. माझ्या घरामध्ये मी हे आधी नेहमी बांधायचो, पण आता मला तसला त्रास जाणवत नाही, त्यामुळे मी आता बंद केलं. पण मी जेव्हा बांधायचो त्यावेळेस मला याचा इतका भयंकर अनुभव आलेला आहे, की माझ्या घराच्या ज्या मेन डोअरच्या वरती जिथे मी बांधलेलं होतं, तर त्या नारळामध्ये अक्षरशः इतका भयानक चेहरा निर्माण झालेला होता आणि त्या काळात मी खरंच खूप त्रस्त होतो. खूप म्हणजे समस्यांनी जर्जर झालो होतो. तर त्या नारळामध्ये तो नारळ आकाशला गेला आणि त्या नारळावर खालून अतिशय भयानक चेहरा दिसायचा. म्हणजे एखाद्या अशी मूछ वगैरे त्याला इथे दाढी म्हणजे जे मुस्लिम समाजामध्ये जे जिन वगैरे प्रकार म्हणतात नकारात्मक शक्तीचं, तर अगदी तशा प्रकाराचा चेहरा त्या नारळावर झालेला होता. आता या गोष्टीला 4 वर्ष जवळ-जवळ होत आली. 2020 ते 21च्या दरम्यान काहीतरी 4-5 वर्ष झाले असतील. त्या दरम्यान मी ते बांधलं होतं आणि त्यावेळेस माझ्याकडे त्याचे फोटोही होते. पण आता माझा फोन बदलला वगैरे सर्व, त्यामुळे तो फोटो मी तुम्हाला नाही दाखवू शकत. पण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. अक्षरशः खालून बघायचो तर त्या नारळाकडे बघून भीती वाटायची. इतका भीतीदायक चेहरा निर्माण झाला होता. त्या नकारात्मक शक्ती असतात आपल्या जीवनात घरात आलेल्या कुठल्याही कारणाने, तर त्यांना हे नारळ अतिशय प्रभावीपणे शोषून घेतं. हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या घरात अनुभव घेऊन बघा आणि हे तुम्हाला करायचं आहे असा उपाय 3 ते 4 अमावस्या तुम्हाला कंटिन्यू असं करायचंय. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही, की आता मला घरामध्ये किंवा जीवनामध्ये मला काहीतरी शांतता लागते, तोपर्यंत हे उपाय करत राहायचा. 3-4 वेळा तुम्ही केला, 3-4 अमावस्या तुमच्या जीवनात काय बदल होतात हे तुम्ही स्वतः बघणार आहेत डोळ्याने. खूप प्रभाव आहे. हा उपाय करून बघा आणि तुम्हाला काही समस्या असेल कमेंटमध्ये मला विचारा. पहिले व्हिडिओ पूर्ण ऐका काळजीपूर्वक. त्यानंतर जर काही प्रश्न असेल तर विचारा. ठीक आहे, मी नक्की रिप्लाय करेन. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून. लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा जाता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.